की और से जोरदार तालियां हो जाए उनके लिए। सुनील यांचा पुढचा बॉल। विक्की भाई पौवा, आप भी यहाँ पधारे, आपका भी हम स्वागत करना चाहते हैं। भारतीय जनता पार्टी नवी विनय। मुंबई एवं गोल्डन सांस्कृतिक मित्र मंडल की ओर से श्री अतिशय चांगली शशिकांत फिल्डिंग इथे राउत, झालेली आहे। विनय चांगला और शॉट इनका मारला होता। बहुत बड़ा साथ रहता है, जितना भी सुनील घर का यांचा हो पुढचा डेकोरेशन बॉल या अतिशय बाहर का चांगला हो। शॉट मारलेला, परत एकदा सुंदर फिल्डिंग झालेली आहे अभिषेक कडून। सुनील यांचा पुढचा बॉल, स्वप्नील खेळत आहे स्ट्राइकला। हो, 4 रन, जबरदस्त, अतिशय सुंदर शॉट त्यांनी मारलेला आहे। 4 रन मिळालेले आहेत त्या टीमला। गोल्डन क्लब OCS डायमंड स्वप्नील यांना 1 रन काढलेला आहे। चांगली फिल्डिंग जर झाली असती तर रनआउट होण्याचे चांगले चान्सेस होते। विनय यांनी अतिशय सुंदर शॉट मारलेला, 4 रन। स्कोर काय झाला? 13 स्कोर झालेला आहे, 13-13। जेठाभाई पटेल हमारे बीच पधारे हैं, उनसे रिक्वेस्ट है कृपा करके आप भी ओके। स्टेज पर पधारें। वो अभी का 1 रन है। ओके, तो नहीं 1 रन, 4 नहीं, 1 है। ओके, 12-12। अरे मिला उसको पेन। 12-12। पुढचा बॉल, कोण आहे हा बॉलर? सागर पाटील मागच्या मॅच मध्ये फार चांगली बॉलिंग त्यांनी केली होती आणि खेळण्यासाठी सज्ज आहे स्वप्नीलजी। सागर यांचा पुढचा बॉल स्वप्नील यांना, आणि स्वप्नील यांनी जबरदस्त शॉट मारलेला आहे। सुंदर फिल्डिंग झाल्याने रनआउट झाला इथे। चांगला बॉल, चांगला शॉट, चांगली फिल्डिंग आणि स्टंपिंग। विनय आउट झालेले। कोण आले नवीन? गणेश। ओके, गणेश। आता नवीन जे बॅट्समन आले आहेत गणेश। पुढचा बॉल पाटील यांचा, हो, 1 रन। पाटील यांचा पुढचा बॉल, मागच्या मॅच मध्ये फार चांगली बॉलिंग केली गणेश आलेले आहेत। ओ, 4 रन, आउट आउट। ज्यांनी या टुर्नामेंट मध्ये अतिशय महत्वाचा वाटा ज्यांचा आहे, गणेश आउट झाले आहेत। बॅटिंग सज्ज आहेत प्रणय। प्रणय सज्ज आहेत वाईट बॉलचा हिसाबा अंपायर के धरून। टोटल स्कोर झालेला आहे 14। पुढचा बॉल पाटील यांचा आणि प्रणय खेळत आहेत। फार चांगला शॉट त्यांनी मारला, 1 रन। 1D। पाटील किती बॉल झाले? 4 बॉल झालेत पाटील यांचे। पाटीलचा पुढचा बॉल प्रणय, ओ फार सुंदर बॉल, वाईट बॉल काही जापा। पाटील यांचा पुढचा बॉल प्रणयसाठी। पाहूया आता या बॉलमध्ये काय होत आहे ते। बॅट्समन थोडेसे सज्ज होत आहेत, लेन्स लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बघूया आता या बॉलमध्ये चौका येण्याचा चान्सेस आहे असं आमचं प्रिडिक्शन आहे। बघूया पण काय होतं ते। आणि वो गुड फिल्डिंग, फार सुंदर फिल्डिंग तिथे केलेली आहे।
कौस्तुभ यांनी शेवटचा बॉल आय थिंक सो पाटलांचा प्रणय यांना वाईड बॉलचा हिसाब अंपायरने दिलेला आहे. पुढचा बॉल ओके 1 रन का इजाफा आणि या ओव्हर संपलेली आहे पाटील साहेबांची. 18 2 ओव्हरमध्ये 18 रन झालेले आहेत. आणि आता तिसरा बॉल कोण टाकणार त्यांच्यामध्ये डिस्कशन चालू आहे त्यांचा. कॅप्टन अभिषेक शेट्टी मागच्या मॅचला फार सुंदर बॉलिंग त्यांनी केली होती. बॅटिंगसाठी सज्ज आहेत स्वप्नीलजी. डेड बॉल स्वप्नील अभिषेकचा पुढचा बॉल गुड बॉल. मिस फिल्डिंग झालेली आहे त्यामुळे 1 रन मिळाला आहे. नो बॉल पण आहे 2 रन. गुड बॉल वेल प्लेड. परत नो बॉल. सुंदर फिल्डिंग झालेली आहे तिकडे. स्कोर झालेला आहे 22. फार सुंदर बॉलिंग अभिषेक तर्फे. अभिषेकचा पुढचा बॉल गुड बॉल आणि अतिशय चुरशीचा 1 रन त्यांनी काढलेला आहे. पुढचा बॉल अभिषेकचा स्वप्नीलसाठी 1 रन ऍड करा. आउट झालेले आहेत प्लेयर. 1 रन पण मिळाला का? ओके वनडी आहे. नाही असं काय नाही खाली बसून बॉल लागेल आता. अभिषेक यांचा पुढचा बॉल जुगावची टीमचं आगमन झालेलं आहे. ओके शेवटचा बॉल आहे. स्कोर 25. 25 रन झालेले आहेत. पुढचा बॉल अतिशय चांगला शॉट त्यांनी मारल्याने नो बॉल आहे. 5 रन आता जाने अतिशय सुंदर शॉट त्यांनी मारलेला आहे 4 रन के लिए. नो बॉल आहे. अभिषेक यांचा पुढचा बॉल स्वप्नीलसाठी. परत एकदा सुंदर शॉट मारलेल्याने परत एकदा 4. डबल चौका झालेला आहे. त्यांनी प्राइज विन केलेला आहे. 2 4 मारल्यामुळे स्वप्नील यांनी कंटिन्यू 2 4 मारल्यामुळे त्यांना आमच्या सर्वांचे लाडके माजी नगरसेवक शशिकांत राऊत साहेबांतर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळणार आहे. 34 स्कोर 34 झालेला आहे. पुढचा बॉल कौस्तुभ यांचा पुढचा बॉल. सागर पाटील यांच्याकडून सुंदर फिल्डिंग आहे. सागर पाटील बॉलिंग पण चांगली टाकतात फिल्डिंग पण चांगली करतात. पुढचा बॉल कौस्तुभ यांच्यातर्फे आणि फार सुंदर शॉट मारलेला आहे पण फिल्डिंग अतिशय सुंदर झाली आहे. थ्रोही चांगला आलेला आहे. 1 रन का इजाफा झालेला आहे. स्कोर झालेला 36. पुढचा बॉल कौस्तुभ तर्फे अतिशय चांगली बॉलिंग टाकत आहेत ते. गुड शॉट गुड फिल्डिंग. 1 रन फक्त 1 रन भेटलेला आहे. टीम मध्ये कॉर्डिनेशन फार चांगलं आहे फिल्डिंगच्या संदर्भात. पुढचा बॉल कौस्तुभ यांचा स्वप्नीलसाठी. स्वप्नील अतिशय चांगली बॅटिंग करत आहेत. गुड शॉट गुड फिल्डिंग.
ऑब्जेक्शन आहे. पाहूया आता आपण थर्ड अंपायरकडे आपण हा निर्णय देत आहोत. अंपायर निर्णय देत आहेत. एक धाव आहे. पुढचा बॉल प्रणयसाठी. कौस्तुभ यांचा पुढचा बॉल. प्रणयने अतिशय चांगला स्टार्ट केला. स्टंपिंग आउट. अतिशय चांगली बॉलिंग, अतिशय चांगली फिल्डिंग कीपर तर्फे आणि स्टंपिंग झालेले आहेत प्रणयजी. पाहूया आता नवीन बॅट्समन कोण येत आहे ते. घेऊ द्या की रे, मला भेटत राहिले. घेऊ द्या की. पुढचे बॅट्समन आहेत दीपेश. कौस्तुभ यांचा पुढचा बॉल दीपेश साठी आणि अतिशय चांगला बॉल त्यांनी मारलेला आहे आणि ओव्हरची समाप्ती झाली आहे. स्कोर झाला 39 साठी विन आहे. सो नेक्स्ट टीम को अगर विन करना है तो 40 रन चाहिए. 40 रन चाहिए. उसी के बीच हम ले लेते हैं सागर टीम से. मैं रिक्वेस्ट करूंगी सागर टीम से, कृपा करके आप स्टेज पर आ जाएं. आपका ट्रॉफी देना है जो, तो सागर टीम से मैं रिक्वेस्ट करती हूँ. नाम क्या है भैया? प्रणय भैया पधारे हैं, उनका हम अभिवादन करते हैं. जोरदार तालियां हो जाए सागर टीम के लिए. बहुत ही उम्दा तरीके से खेले हैं सागर की टीम. मैनी भले ही आपको कॉन्ग्रेचुलेशंस देते हैं क्योंकि आपकी वजह से सामने वाली टीम जीती है. साथ ही साथ मैं पंचकमल की टीम को भी रिक्वेस्ट करती हूँ. पंचकमल की टीम कृपा करके आप भी स्टेज पर आ जाएं, आपकी भी ट्रॉफी देनी है. पंचकमल की टीम से पंचकमल, हाँ, पंचकमल की टीम से मैं रिक्वेस्ट करती हूँ कृपा करके आप भी स्टेज पर पधारें, आपकी ट्रॉफी लेके जाएं. सो जोरदार तालियों से हम स्वागत करते हैं पंचकमल की टीम का. जोरदार तालियां हो जाए हमारी पंचकमल की टीम के लिए. भले ही हारे तो भी जज्बा देखो, कितनी खुशी से प्राउड मोमेंट को शेअर 40 कर रन रहे पाहिजे हैं. आहेत. 4 ओव्हर मध्ये 40 रन हवे आहेत आणि आता बॅटिंग स्टार्ट झालेली आहे. दीक्षित बॅटिंग स्टाईलला आहेत. बॉलर आहेत प्रणय दीक्षित. यांना या मॅचचा पहिला बॉल. 40 रन, 24 बॉल मध्ये 40 रन काढायचे आहेत. अतिशय सुंदर शॉट मारलेला त्यांनी. 1D1 एक रन झालेला आहे. पुढचा बॉल. टुर्नामेंट अतिशय रंगत ज्यामध्ये आलेली आहे. सेमीफायनलची मॅच आहे. 40 रन त्यांना करायचे आहेत 24 बॉल मध्ये. एक दूसरा आउट. इसी के साथ आउट हो गए. कौस्तुभ आलेले खेळण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगली बॅटिंग कौस्तुभ यांनी केली होती. आता पुढचा बॉल बघूया कसे टाकतायत ते प्रणय. हो, गुड बॉल, वेल प्लेड. काय रन का कोई इजाफा नहीं हुआ है. एकदम टफ मॅच होण्याची चान्सेस आहेत. पुढचा बॉल प्रणय यांचा. कौस्तुभ यांनी अतिशय चांगला शॉट मारला पण यश यांनी अतिशय सुंदर फिल्डिंग तिथे केलेली आहे. गोल्डन क्लब वर्सेस डायमंड. प्रणय यांचा पुढचा बॉल कौस्तुभ साठी.
ओ गुड बॉल. पुढचा बॉल प्रणय यांच्या कौस्तुभसाठी. अतिशय शांत वातावरण झालं. सर्वांचं लक्ष आहे मॅच मध्ये काय होते बघूया आपण आता. फक्त एक रन झालेला आहे आणि परत एकदा एक रन. 2 झालं. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन झालेले आहेत. अतिशय सुंदर बॉलिंग. आता हा कोण आहे? अरे नवीन बॉलर कोण आहे? ओके. नवीन बॉलरचं नाव काय? संकेत. संकेत यांचा पुढचा बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन झाले. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये स्कोर कसा होता आपण सर्वजण प्रेक्षक पाहत आहेत. अतिशय सुंदर शॉट मारलाय. फार सुंदर फिल्डिंग झाली आहे तिथे. गुड गुड फिल्डिंग. फार चांगली फिल्डिंग इथे होत आहे. पुढचा बॉल पुनीत खेळत आहेत आणि 1 रन त्याने धावून पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करतोय. पण फिल्डिंग अतिशय चांगली झाली आहे तिथे. वनडी आहे. पुढचा बॉल पाहूया आता काय होतं ते. ओ कॅच ड्रॉप झाल्याने 1 रन का इजाफा झालेला आहे. काय म्हणले बॉलरचं नाव? संकेत बॉलिंग टाकत आहेत. ओ आउट 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 आउट. अतिशय चांगला बॉल. विकेट किपर पण चांगले आहेत. त्यांनी स्टंपिंग केले आहे. आता जे बॅटिंगसाठी आले आहेत मिस्टर सुनील. 4 बॉल झालेत. 4 रन झालेले आहेत. अतिशय कमी स्कोर झालेला आहे. बघूया आता पुढे काय होतं ते. बॉलिंग फार टाईट चाललेली आहे आणि मॅच एकदम रंगतदार मध्ये आलेली आहे. आता पाहूया आपण. ओ गुड फिल्डिंग. यश हमेशा चांगली फिल्डिंग करतात. आत्ताही त्यांनी फार चांगला बॉल अडवलेला आहे. बाउंड्री अडवलेली आहे. पुढचा बॉल वाईड बॉल. पुढचा बॉल आता परत एकदा सज्ज आहे ते. आता वाईट टाकणार नाही आहे. दक्षता घेतील ते 100%. पाहूया आता काय होतं पुढच्या बॉलमध्ये. ओ चांगला सुंदर शॉट मारला आहे. 1 रन. स्कोर 6 झालेला आहे. अतिशय कमी स्कोर आहे. समोरच्या टीमला जरा विचार करून पुढची जी ओव्हर आहे ती मॅचसाठी रंगतदार जर आणायची असेल तर कुछ तो करना पडेगा. दोन बॉल मध्ये किती रन? 12 बॉल मध्ये 34 रन. आणि कौस्तुभनी मागची मॅच फार गाजवली होती. यावेळेस थोडे शांत आहेत. बघूया त्या ओव्हरमध्ये काहीतरी चमत्कार ते नक्की करतील. विनय मेहरा यांचा पुढचा बॉल वाईड बॉल. विनय मेहरा यांचा पुढचा बॉल. कौस्तुभसाठी काहीतरी डिस्कशन चालू आहेत. अंपायरची डिस्कशन चालू आहे. विनय मेहरा यांचा पुढचा बॉल कौस्तुभसाठी. कौस्तुभनी मागची मॅच अतिशय चांगली खेळली होती. आता पाहूया काय करतात ते. आणि ते आउट झाले आहेत. चांगला प्लेअर आउट झालेला आहे त्यांच्या टीमचा. आता पाटील आलेले आहेत ज्यांनी. सागर पाटील आलेले आहेत डायमंड सोसायटीतले. जबरदस्त बॉलर, जबरदस्त बॅट्समन, जबरदस्त फिल्डिंग करतात ते.
आता पाहूया पार पुढचा बॉल सागरसाठी आणि सागरने सुद्धा याच्या अगोदरच्या बॅट्समॅनने जी कृती केली ती सेम कृती करून ते बाहेर पडत आहेत. यशोदीप 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 हे लेफ्ट हँड आहेत. अंपायर काय करतायत बघूया. इकडे तिकडे जात नाहीत, एकाच ठिकाणी उभे आहेत. पुढचा बॉल गुड फिल्डिंग. वन साइड मॅच होत चाललेली आहे. बॉलिंग अतिशय टाईट झाली आहे आणि चांगला शॉट मारला, चांगली फिल्डिंग आणि आउट. यश यांना यश आलेलं आहे. अतिशय चांगली फिल्डिंग त्यांनी केलेली आहे. सनी आत्ता जे बॅटिंगसाठी आले सनी. हा यशोदीप. ओ वाईट बॉल. फक्त 8 रन झालेले आहेत आणि आज सुद्धा परत एकदा वाईट बॉल. कंटिन्यू 3 वाईट टाकले तर शशिकांत साहेब काय देतात का बघूया आपण. आणि अतिशय चांगला शॉट त्यांनी मारला आहे. 4 रन 4 रन केली आहे. 13 रन झालेले आहेत. अशीच मॅच रंगतदार आली पाहिजे. जोरदार बॅटिंग होऊ द्या. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात या मॅचची. वन साइड मॅच झाली नाही पाहिजे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल. ओ आज सगळेच बॉल यशकडे जातात आणि यश सुद्धा चांगली फिल्डिंग करत आहे. तेरा 6 बॉलमध्ये 27 रन. पहिला बॉल काहीच रन झालेले नाही आहेत. क्या बात है, क्या बात है. 2 रन 0 रन. 2 बॉलमध्ये 0 रन झालेले आहेत. 4 बॉल 27 रन. कुठल्याच अँगलने काहीच दिसत नाहीये. फार अंधार झाला. नो बॉल. असे 10-15 नो बॉल टाकले तरच चान्सेस आहेत. तसं काय वाटत नाही. पाहूया आपण पुढचा बॉल कसा टाकतात ते. वाईट. ओ वाईट बॉल. काहीतरी प्लॅनिंग दिसतंय बॉलरचं. मुद्दाम वाईट बॉल टाकतात आणि बरोबर बॅट्समॅनला ते कॅच करण्याचा प्रयत्न करणार आहेत. हो अतिशय सुंदर फिल्डिंग. आऊट झाले ते. आता अभिषेक आलेला आहे. टीमसाठी कोणता अभिषेक घालतोय तो बघूया आपण. वाव अभिषेकने एक शॉट मारला. 1 रन. आता किती बॉल राहिले. 4 बॉल झाले. 2 बॉल बाकी आहेत या मॅचसाठी. सेमीफायनलची मॅच आहे पण काय रंगतदार झाली नाही. वन साइड झाल्यानं विकेट. लास्ट बॅट्समन बाकी आहे. लास्ट बॉल बाकी आहे आणि ऑलमोस्ट मॅच हारलेली आहे टीम. वाव मॅच समाप्त झालेली आहे. गोल्डन चषक, गोल्डन सांस्कृतिक मित्र मंडळ आयोजित गोल्डन चषक 2025 याच्या मॅचेस झालेल्या आहेत. आमच्या सर्वांचे लाडके माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष शशिकांतजी रावसाहेब,
माजी नगरसेविका सुनंदाताई आणि स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर. आता त्या पुढची मॅच लवकरात लवकर चालू होत आहेत. दोन्ही कॅप्टन